भुदरगड तालुक्यातील नितवडे इथं राहणारे श्रीधर पांडुरंग पवार हे 13 मार्च 2018 रोजी कामानिमित्त कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले होते। यावेळी पवार हे चालत जात असताना राहुल उर्फ गोग्या गवळी यानं त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे काढून घेतले होते। या मारहाणीत श्रीधर पवार यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गवळीवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास करून गवळी विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज या खटल्याचा निकाल देताना मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी श्रीधर पवार यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी राहुल उर्फ गोग्या गवळी याला दोषी ठरवत त्याला 10 वर्ष सक्त मजुरी आणि 4,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट अमित महाडेश्वर यांनी काम पाहिलं।